नमबुद्धाय जयदीप. आज या ठिकाणी 26 जानेवारी या विषयावर 2 शब्द सांगणार आहे. तर 26 जानेवारीला 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. कारण ब्रिटिश या देशातून ब्रिटिश निघून गेले, भारत स्वातंत्र्य झाला. परंतु स्वातंत्र्य भारताचा राज्यकारभार चालण्यासाठी या देशाची घटना तयार करण्यासाठी घटना समिती नेमण्यात आली, मसुदा समिती नेमण्यात आली आणि या भारताची घटना बनवण्याचं काम परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आलं. 2 वर्ष 11 महिने 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये या देशाची राज्यघटना बनवून 26 नोव्हेंबर 1949ला या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वाधीन केली. परंतु या देशामध्ये ती घटना 26 जानेवारी 1950ला लागू करण्यात आली आणि या देशामध्ये असणारी राजशाही नष्ट होऊन लोकशाही या देशामध्ये लोकशाही या देशामध्ये सुरू झाली. म्हणजे पूर्वी आईच्या उदरातून राजा जन्माला येत होता, परंतु आता तो राजा जनतेच्या माध्यमातून निवडला जात होता आणि जनतेच्या हितासाठी, सुखासाठी आणि समस्या सोडवण्याची जबाबदारी त्यांची होती. जर तो राजा व्यवस्थित नसला तर त्याला त्या पदावरून खाली उतरण्याचा अधिकारही या लोकशाहीमध्ये प्रत्येक या देशातील नागरिकाला मिळालेला होता. म्हणजे लोकांच्या हितासाठी स्थापन केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. आणि ही लोकशाही 76 वर्ष या भारतामध्ये सुरू होऊन 76 वर्ष या भारतामध्ये 76 वर्ष झालेले आहेत. आणि 76वा हा प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या आनंदामध्ये साजरा करणार आहोत. तर सर्वांना त्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणून. परंतु ही लोकशाही या देशामध्ये नांदावी, हुकुमशाही नष्ट व्हावी आणि माणसाला माणसासारखं जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून या देशामध्ये समानतेचा लढा अनेक दिवसापासून सुरू होता. हा मानवतेचा लढा यशस्वी करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. कारण घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि या भारतीय संविधान बनवण्याची जबाबदारी त्या मसुदा समितीकडे देण्यात आली. आणि या देशातील प्रत्येक नागरिकाचा, या देशातील प्रत्येक व्यक्तीचा, या देशातील प्रत्येक स्त्री असो पुरुष असो, या सर्वांना समानतेचा अधिकार या घटनेमध्ये बाबासाहेबांनी लिहून घटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी प्रत्येकाला दिलेला आहे. सर्व माणूस आहे, त्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, प्रत्येकाच्या समस्या बघितल्या आणि त्या समस्येचं निराकरण हे भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. संविधान म्हणजे आपल्या सर्वांची शान आहे, या भारतातील लोकांची शान आहे, प्राण आहे. कारण आज आपण कुठं जरी गेलो तर आपल्या केसाला सुद्धा धक्का लागला, आपल्यावर अन्याय अत्याचार झाला तर ते संविधान आपल्याला न्याय देण्याचं काम करतं. आणि या देशात प्रत्येक व्यक्तीला शिक्षण घेण्याचा, नोकरी करण्याचा आणि अन्न वस्त्र निवारा या सर्व मोबलीक सोयी आहेत त्या मिळण्याचा अधिकार हा घटनेने दिलेला आहे. म्हणून या देशातील प्रत्येक व्यक्तीचं सुरक्षा कवच म्हणजे संविधान आहे. आणि हे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं. कारण या देशामध्ये गुलामगिरीमध्ये जरी इंग्रजाचा देश होता, परंतु जातीयतेच्या गुलामगिरीमध्ये सारा बहुजन समाजातील प्रत्येक व्यक्ती होता. या गुलामगिरीच्या शंखला तोडून माणसाला माणसासारखं जीवन जगता यावं यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचं संविधान लिहिलं. जाती वर्ण व्यवस्थेच्या कालखंडामध्ये ज्या स्त्रीला जीवन जगण्याचा अधिकार नव्हता, पुरुषाचं दासत्व तिला पत्कारलेलं होतं, ती स्त्रीही आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहे. हे केवळ भारतीय संविधानाच्या माध्यमातून
या देशातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळालेला आहे, जीवन जगण्याचा अधिकार मिळालेला आहे, शिक्षण दिलं, आरक्षण दिलं आणि प्रत्येकाला जीवन जगण्याचा विकासाच्या वाटा मोकळ्या करण्याचं काम संविधानामुळे बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आणि लोकशाही रुजवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. कारण राजा हा आईच्या पोटातून नाही तर तो जनतेतून निवडला जाईल आणि जनतेच्या हितासाठी जर तो अकार्यक्षम ठरला तर त्याला खुर्चीवर उतरण्याचा अधिकारही बाबासाहेबांनी दिलेला आहे. म्हणून हे अनमोल असं मत त्याचा योग्य उपयोग करून जनतेने ज्ञानवंत बनून प्रज्ञावंत बनून ज्ञानवंत बनून या अनमोल असं मताचा योग्य वापर करून हे शासन निर्माण करावं आणि या देशामध्ये शांतता, सुव्यवस्था, मानवता, नीतिमत्ता आणि प्रत्येकाला जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा म्हणून हे अनमोल असं संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. तू पशुपक्षी जीवाचा मित्र झाला, तारावया तयाला घटनेत सहारा दिला, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. कारण फार असं अनमोल संविधान लिहित असताना ज्ञानवंत, शीलवंत, गुणवंत बाबासाहेबांनी जातीचा, धर्माचा, पंथाचा विचार न करता मानवतेचा विचार केला. कारण 28 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश या भारत देशामध्ये आहेत. अनेक भाषा बोलणारे, अनेक जाती, पंथाचे, धर्माचे लोक आहेत. परंतु जातीयता, मानवता जातीयता नष्ट करून मानवतेचा विचार केला आणि भारताचा नागरिक म्हणून भारतीय संविधानाने प्रत्येक माणसाला ओळखण्याचा अधिकार दिला आणि हे मानवतेचं नातं या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जोडून दिलेलं आहे. म्हणून हे संविधान आपल्या सर्वांची शान आहे, आपल्या सर्वांचा प्राण आहे आणि त्याचं रक्षण करणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. कारण महान त्या वीरानं महान करणी केली, माझ्या भीमानं या भारताची घटना लिहिली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 395 कलमाची 8 परिशिष्ट विभागाची लिहिली भीमाने घटना ऐशी. शील, समता, स्वातंत्र्याची इथे वाट दाविली, भीमानं या भारताची घटना लिहिली. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाला वंदन पूजन करून भीमाला. लोकशाहीच्या मार्गाने ही जनता चालावी, भीमानं या भारताची घटना लिहिली. म्हणून प्रत्येक व्यक्तीने संविधानात वाचावं, संविधानातील आपले हक्क, अधिकार हे समजावून घ्यावेत आणि त्याचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सज्ज राहावं. कारण संविधानच हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. म्हणून त्याचं रक्षण करणं आणि त्याचा आदर करणं आणि जबाबदारी आहे. संविधान हे आपली प्राण आहे, संविधान ही आपली जान आहे, संविधान आपला श्वास आहे. जय भीम, जय भीम, जय संविधान, जय बुद्ध, जय भारत.